प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाची कृपा आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाची कृपा आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देव जय देव, हालेलुया हालेलुया. देवाचे प्रेम. आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्या प्रेमाविषयी एक महत्त्वाचं वाक्य आलेलं आहे आणि ते वाक्य हे संपूर्ण शुभवर्तमानाचं इतकंच नाही तर संपूर्ण नव्या करारातील अत्यंत प्रभावी सामर्थ्यशाली असं वाक्य आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 3 महत्त्वाचे मुद्दे ह्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. पहिला मुद्दा आहे देवाचं प्रेम, दुसरा मुद्दा आहे देवावरील विश्वास आणि तिसरा मुद्दा आहे सार्वकालिक जीवन. देवाने जगावर केवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला. ही प्रीती जी आहे ती एक बापाची वात्सल्यमय प्रीती आहे. इतकंच नाही तर ही परोपकाराची प्रीती आहे. इतकंच नाही तर मैत्रीत्वाची प्रीती आहे. इतकंच नाही तर पती पत्नीमधील शृंगारिक प्रेमाचं ते प्रतीक आहे. एवढं प्रेम परमेश्वराने ह्या जगावरती केलेलं आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की जेवढं प्रेम परमेश्वर माझ्यावरती करतो त्याच्या किती पट किंवा त्याच्या किती टक्के प्रेम मी देवावरती करत आहे. दुसरा मुद्दा आहे विश्वास की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. म्हणजे श्रद्धा ही जीवन देणारी असते. कशावर आणि कोणावर श्रद्धा ठेवायची? केवळ आपल्याला ज्या गोष्टीचा लाभ होतो अशाच गोष्टींवरती श्रद्धा ठेवायची, अशाच व्यक्तींवरती श्रद्धा ठेवायची नाही. तर ज्याच्यासाठी त्याग करावा लागेल, ज्याच्यासाठी विशेष असं काहीतरी करावं लागेल अशा व्यक्तींवरती विश्वास दाखवायचा. परमेश्वरावरती विश्वास दाखवायचा म्हणजे सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात पती पत्नीने एकमेकांवरती भरोसा ठेवण्यासारखा आहे. म्हणूनच जो विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये अशी परमेश्वराची योजना आहे. तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने आपल्या पुत्राला ह्या जगाचा न्याय करण्यासाठी पाठवलं नाही. परमेश्वराने ह्या जगाचं तारण व्हावं म्हणून आपल्या पुत्राला ह्या जगात पाठवलेलं आहे. म्हणजे सार्वकालिक जीवन म्हटल्यानंतर जे जीवन संपतच नाही. प्रेमात पडलेली व्यक्ती बघा की एकमेकांचं प्रेम संपतच नाही. वेळ निघून जातो, दिवस निघून जातात, पैसे संपून जातात, तरी अजूनही मला माझ्या प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी करायचं आहे अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होत असते. वि. स. खांडेकरांनी किती सुंदर म्हटलेलं आहे बघा की प्रेम म्हणजे काय असतं? 2 अपूर्ण जीवांना एकमेकांना पूर्ण करण्यासाठी लागलेली ओढ असते. इथे मात्र परमेश्वर पूर्णम इदाह पूर्णम अदाह पूर्णम पूर्णस्य पूर्णत्वे. म्हणजे परमेश्वर पूर्ण आहे, इथे पूर्ण आहे, तिथे पूर्ण आहे. तो दुसऱ्यामध्ये आपलं पूर्णत्व ओततो तरी देखील तो मात्र कधीच रिकामा होत नाही. ज्या व्यक्तीमध्ये परमेश्वर ओतला जातो ती व्यक्ती मात्र परिपूर्ण होत राहते. अशाच प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. कमीत कमी 3-4 उदाहरणं ह्याविषयी घेता येतील. आपले शिक्षक बघा आपल्याला शिकवतात परंतु त्यांचं ज्ञान मात्र कधी कमी होत नाही. आपले आई वडील बघा आपल्यावरती एवढं प्रेम करतात परंतु ते कधी रिकामे होत नाही.
एखादा देशभक्तीवर माणूस बघा, सैनिक बघा, आपल्या संपूर्ण देशासाठी रक्त सांडण्याची सुद्धा तयारी ठेवतो, तरी देखील त्याला ते रिकामपण कधी जाणवत नाही. एखादा समाजसेवक किंवा मदर तेरेसासारखी व्यक्ती बघा, अख्ख्या जगाची सेवा करून सुद्धा ती पूर्णपणे रिक्त झाली असं आपल्याला कधी जाणवलं नाही. तर जेवढ्या प्रमाणामध्ये आपण प्रेम करत राहतो, तेवढ्या प्रमाणात परमेश्वर आपल्याला त्याच्या प्रेमाने भरतच राहतो. हेच ते सार्वकालिक जीवन आहे. त्यासाठी गरज आहे परमेश्वरावरील अढळ अशा श्रद्धेची. ती देणगी परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.